टॉलरन्स लेवल महिलांची नक्कीच जास्ती आहे. म्हणजे प्रसूतीची प्रोसेसच एवढी पेनफुल असते. असं म्हटलं जातं की बर्न्सच्या पेन पेक्षा जास्ती वेदनादायक असतं. त्याला जरा जरी तकलं तरी आपण एक्झॅक्ट पाळी यायला लागते तेव्हा प्रत्येक पाळी जी येते ती हार्मोनल चेंजेस जे होतात, म्हणजे विड्रॉल होतं काही हार्मोन्स, आणि जे काय बाहेर पडतं लोकांना असं वाटतं ते घाण असते वगैरे. घाण काही नसते, ते एंडोमेट्रियल शेडिंग असते. आता बाबा माझं करिअर आहे आणि मला 30-32 नंतरच लग्नाचा मी विचार करणार आहे. बरोबर. अशा वेळेला नक्कीच स्त्रीने लग्नाच्या आधीच हा विचार होणं गरजेचं आहे. हल्ली अजून एक नवीन गोष्ट अशी झालेली आहे की बाबा मला लग्न इतक्यात करायचंच नाहीये, पण मला प्रेग्नन्सी पाहिजे. एंडोमेट्रियम म्हणजे गादी, जिथे आपण प्रेग्नन्सी राहणार आहे, त्या एंडोमेट्रियमचा रोल म्हणजे ती प्रेग्नन्सी टिकण्यासाठी फार महत्वाचा आहे. खूप वेळेला असं होतं की खूप चांगली अंडी आहेत, खूप चांगले एम्ब्रिओज आहेत, सगळं चांगलं असतं, म्हणजे वही 28 आहे, पण ते एंडोमेट्रियम खराब आहे. पेरिमोनोपॉज एज ग्रुप मध्ये बेसिकली जे काही मेंटल चेंजेस होतात स्त्रियांमध्ये, हे घरच्यांनी समजून घेणं गरजेचंच आहे. आणि ते साध्या गोष्टीने ट्रीट होणार आहेत. साध्या गोष्टीने म्हणजे काय, टेंडर लव्हिंग केअर, नथिंग एल्स. सगळ्या स्त्रियांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की वर्षातून एकदा साधं CBC, युरिन, शुगर, थायरॉइड, तर साध्या बेसिक टेस्ट करून घ्या. सर्वायकल कॅन्सर होतो का? कॉमनेस्ट रिझन इज ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV नावाचा व्हायरस जो आहे. कारण नसताना हल्ली ते इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन लोक घ्यायला लागले. बरोबर. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन आयुष्यात एकदा घेतलं, इमर्जन्सी नारकी होत नाही ना. बरोबर. आणि सारखी झाली तर त्याला इमर्जन्सी नाही म्हणता येणार. हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपला जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, पण तेवढाच दुर्लक्षित सुद्धा आहे. असं म्हणतात की परिवाराचं हेल्थ हे महिलेच्या हेल्थवरती अवलंबून असतं. पण महिला स्वतः आपल्या हेल्थबद्दल किती जागरूक आहे, किंवा आपण परिवार म्हणून तिच्या हेल्थसाठी किती जागरूक आहे, ह्याच विषयावर आपल्याशी बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर महेश बेडेकर सर, सुप्रसिद्ध गायनाकोलॉजिस्ट ठाण्यामधले. बेडेकर हॉस्पिटल प्रचंड फेमस हॉस्पिटल आहे ठाण्याचं. सर, तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिकाम चॅट्सच्या खमंग आरोग्य या कार्यक्रमात. सर, सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की घरातली महिला हिचं स्वतःचं जे पेन बेअरिंग कॅपॅसिटी आहे, किंवा त्यांचं आपण म्हणूया सहनशील करण्याचं जे कॅपॅसिटी आहे ती खूप जास्ती असते का? टॉलरन्स लेवल महिलांची नक्कीच जास्ती आहे. म्हणजे प्रसूतीची प्रोसेसच एवढी पेनफुल असते. आणि निसर्गाने जर का तुम्ही कम्पेअर केलं तर पुरुष आणि महिलांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे पुरुषाला जरा जरी तकलं तरी आपण करू, एक्झॅक्टली, पण महिलाचे नॅचरली पेन टॉलरन्स हा नक्कीच जास्त आहे. कारण प्रसूतीचं पेन हे असं म्हटलं जातं की बर्न्सच्या पेन पेक्षा जास्ती वेदनादायक असतं, आणि त्या प्रोसेसमधून महिला जाते. पण टॉलरन्स लेवल म्हणजे आम्ही खूप वेळेला असं बघतो की आता गोष्टी बदलल्यात, नाही असं नाही, नवीन पिढी लवकर येते, पण जोपर्यंत अगदीच खूप त्रास होत नाही तोपर्यंत महिला स्त्रीरोगाकडे येत नव्हत्या पूर्वी. आता म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की 70-80% महिला मला डॉक्टर 6-8 महिने त्रास चालू आहे. मी जेव्हा विचारतो बाबा तुम्हाला कधीपासून त्रास चालू आहे, वर्षभर चालू आहे, किंवा मला लहानपणापासूनच दुखतं, असं खूप जण सांगतात. हा, म्हणजे त्यांचा टॉलरन्सच असतं त्यांना. म्हणजे ते काय, म्हणजे एज्युकेटेड लोक किंवा अनएज्युकेटेड लोक अंगावर काढतात, किंवा त्यांचा टॉलरन्स जास्ती आहे. म्हणून मी म्हणलं ना, हाच हिस्ट्री असते की बाबा मला 6-8 महिने चालू आहे. खूप अगदी 1-5% लोक सांगतील की मला 2 महिन्यापासून दुखत आहे. म्हणून ते टॉलरन्स लेवल जास्ती असल्या कारणाने थोडं त्यांना लेट येतात, त्याच्यात जाणीव होते की जायला पाहिजे. बरोबर. सो आता आपण जसं म्हटलं की टॉलरन्स लेवल जास्ती आहे, त्यामुळे कितीतरी महिने आपल्याला असं वाटतं की काही नाही, गरज नाही जायची, पण खूप उशिरा आपल्याला जाणवतं एका स्त्रीला. तर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात? नाही, काय माहिती आहे का, बेसिकली महिलांनी काही गोष्टींवर नक्कीच विचार करायला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी अशा आहेत की महिलेच्या आयुष्यात एक 4 वेगळे वेगळे स्टेजेस असतात. जन्मापासून ते पाळी येते तेव्हा, मिनारकी म्हणतो आपण त्याला. बरोबर. जेव्हा 9, 10, 11 वर्षाच्या मुलीला पाळी येते, बरोबर. पाळी आल्यापासून ते जेव्हा फर्टिलिटी, लग्न होतं, आणखीन प्रेग्नन्सीचा विचार चालू होतो. बरोबर. आणि नंतर पेरिमेनोपॉझल एज ग्रुप. पेरिमेनोपॉझल एज ग्रुप म्हणजे 40 नंतर ते 50, म्हणजे मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती, जेव्हा पाळी जाते तो जो फेज असतो, आणि नंतर रजोनिवृत्ती म्हणजे पाळी गेली. तर ह्या 4 फेजेसमध्ये हे नैसर्गिक महिलांच्या मानसिकतेत आणि शरीरात बदल होत असतात. तर ह्याच्यावर काही साध्या गोष्टींवर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे.
निसर्गिक बदल आहेत हे, म्हणून हम्म. आपल्याला निसर्गाच्या बरोबरीने जायचं आहे. बरोबर. ओव्हरऑल टॉलरन्स लेवल जास्ती असते हे जरी किती खरं असलं तरी काही बेसिक गोष्टी महिलांनी ज्या केल्या पाहिजेत त्या नक्कीच काही बेसिक टेस्ट आहेत. म्हणजे प्रॉब्लेम झाल्यावरच डॉक्टरकडे जाण्यापेक्षा काही बेसिक टेस्ट महिलांनी केल्या पाहिजेत एवढं नक्की. बरोबर. प्रिव्हेंटिव्ह म्हणून स्वतःने Preventive. त्यांनी Yes, yes. ते स्टेप्स घेतल्या पाहिजे. येस येस. ग्रेट. सो सर, आता जसं तुम्ही म्हटलात काही स्टेजेस आहेत, 4 स्टेजेस आहेत. सो सगळ्यात पहिली स्टेज म्हणजे जेव्हा सगळ्यात पाळी पहिल्यांदा येते. पाळी येते. पाळी येते. हो. सो अशा महिलांनी काय काय काळजी घ्यायची? म्हणजे अशा मुलींनी म्हणायला पाहिजे. अशा मुलींनी, त्यांच्यात आई वडिलांचा रोल जास्ती येतो. बरोबर. म्हणजे पेरेंट्स म्हणतात तसं. परिवाराचा role परिवाराचा रोल आहे. बरोबर. खूप वेळेला एक चांगलं होतं की आई सांगत असते की बाबा असं असं तुला होणार आहे. हल्ली शाळेमध्ये सुद्धा शिक्षण मिळत आहे. शिकवलं म्हणजे जातं. आपण बरोबर. शहरात बघितलं आणि आता गावात सुद्धा मिळतं, नाही असं नाही. पण शहरी भागात तर नक्की शाळेमधून शिक्षण मिळतं की बेसिक हायजीन काय आहे. म्हणजे पाळी येणार आहे, तुझ्या शरीरात हे बदल होणार आहे, तर पाळी आल्यावर काही गोष्टी कशा तू केल्या पाहिजेस, किंवा पाळी येईल तेव्हा किंवा मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये तुला कशा पॅड्स वापरता यायला पाहिजेत ते, आणि बरोबर. काही बेसिक गोष्टी टेस्ट साधा सीबीसी, थायरॉइड, शुगर, युरिन, ह्या बेसिक टेस्ट करणं फार गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे इथे आई वडिलांनी येणं पुढाकार गरजेचं आहे, घेतला पुढाकार घेतला पाहिजे. हम्म. आणखीन मग हिमोग्लोबिन जर का कमी असेल तर त्याच्यावर विचार झाला पाहिजे. राईट. आणि पाळी जी आहे ते युजली तुम्ही 100 जर का स्त्रिया घेतल्यात, मुली घेतल्यात, तर त्यातल्या 95% ऑफ द बायकांची पाळी 28 ते 35 दिवसाच्या रेंजमध्ये येते. बरोबर. म्हणजे त्याच दिवशी येते असं काही नाही, काही बरोबर. जणांची येते सुद्धा. बरोबर. पण हा रेंज असेल तर महिन्याच्या महिन्याला पाळी येते. पण बरोबर. 1-5% ती इरेग्युलर असते. पण ही Right. इरेग्युलर म्हणजे काही जणांची दीड महिन्याला जरी पाळी आली तरी ती रेग्युलर आहे त्या स्त्रीसाठी. बरोबर. आता 2-1 महिन्याला पाळी येते म्हटल्यावर थोडासा विचार झाला पाहिजे त्याच्यावर. पण माझी पाळी 1.5 महिन्याला रेग्युलर येते म्हणजे ती रेग्युलर पाळी आहे. आणि खूप वेळेला कसं होतं, जेव्हा पाळी चालू होते तेव्हा 1 ते 1.5 वर्ष हे जे हार्मोनल चेंजेस होत असतात त्याला लागू शकतात. म्हणजे नॉट नेसेसरी मुलीला पाळी आली 10व्या, 11व्या, 12व्या वर्षी की ती पहिल्या महिन्यापासून ती रेग्युलर असेल, असं नाही होत. काही वेळेला ते 1-2 वर्ष जाऊ शकतात. पण अशा वेळेला सेटल व्हायला अशा वेळेला मग काही मुलींचं वजन खूप हल्ली आम्ही बघतोय की ॲडोलसन्स वेट गेन हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून मग त्यावेळेला स्पेशली वजनाकडे लक्ष देणं आणि काही बेसिक तपास करून घेणं जे अतिशय सिंपल आहेत, जे सगळ्यांना करता येतील, जे आर्थिकदृष्ट्या सुद्धा काही एवढे अफोर्डेबल आहेत, हे बेसिक तपास करून घ्यायचे. या हायजीन बद्दल, व्यायामाबद्दल ती अशी वेळ असते की आई वडील सांगत असतात की जंक फूड खाऊ नको. बरोबर. पण ते वय असं आहे की हल्ली एवढा सोशल मीडियाचा प्रभाव आहे. मग अशा वेळेला सोनाराने काठ टोचले म्हणतात तसं खूप वेळेला कोणी डॉक्टरकडे आलं तर त्यांनी सांगितल्यावर खूप वेळेला पटतं. म्हणजे हायजीन झालं, डाएट झालं आणि एक्सरसाइज झाला, या तिन्ही गोष्टींचं त्यावेळेला हे करता येईल. बरोबर. मग हे झालं ह्याचं मिनारकी, म्हणजे ज्या वेळेला पाळी येते. बरोबर. सर, आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आपण एवढ्या वेळापासून म्हणतोय पाळी येते पाळी येते. पाळी येते म्हणजे नेमकं काय होतं? पाळी येते म्हणजे काय आहे, हे खरा हार्मोनचा खेळ आहे. Okay. प्रत्येक स्त्री जेव्हा कुठलीही जन्माला आली की तिच्या अंडाशयांमध्ये जी एग्ज असतात ती ठरलेली आहेत. अच्छा. ती ठरलेली आहे, ती डॉर्मंट ठरलेली. ती ठरलेली आहे, क्वांटिटी ठरलेली आहे. आणि ती पण डॉर्मंट असतात. आणि ती ज्या वेळेला हार्मोनल चेंजेस होतात, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, हे 11व्या 12व्या वर्षी ज्या वेळेला, म्हणजे हे सगळं इट इज ऑल रिलेटेड विथ माइंड. म्हणजे ब्रेनमध्ये देर आर सर्टन सिग्नल्स विच गो टू द ओव्हरीज आणि मग ते जातात एंडोमेट्रियमला. असं ती एक सायकल आहे. ओके. आणि मग प्रत्येक पाळी येते म्हणजे ते एग्स दर महिन्याला कमी कमी होत असतात. अच्छा. आणि ती अंडी संपतात म्हणजे पाळी जाते. म्हणजे पाळी येते त्याच्या आधी ती अंडी मॅच्युअर होतात. नाही, पाळी आधी जन्माल्यावर अंडी ठरलेली आहेत. ती ठरलेली अंडी डॉर्मंट, म्हणजे ती शांत असतात. बरोबर. पण पाळी यायला लागते तेव्हा प्रत्येक पाळी जी येते ती हार्मोनल चेंजेस जे होतात, म्हणजे विड्रॉल होतं काही हार्मोन्सचं, आणि जे काय बाहेर पडतं लोकांना असं वाटतं ते घाण असते वगैरे. घाण काही नसते. ते एंडोमेट्रियल शेडिंग असतं. म्हणजे ते अस्तर म्हणतात, म्हणजे युट्रसला जे लाइनिंग आहे ते शेड होतं. ओके. त्यातला रक्ताचा भाग आहे आणि काही टिश्यूचा भाग आहे. बरोबर. आणि प्रत्येक महिन्यात ती अंडी कमी कमी होत जातात. आणि ती अंडी कमी 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 होत जात, ती जी अंडी 35 नंतर झपाट्याने कमी होतात. आणि जी पाळी जाते 45-50ला ती अंडी सगळी संपतात. म्हणून मग ती पाळी जाते, असं आहे. म्हणून ते हार्मोन्सचा विड्रॉलचा जे प्रोसेस आहे, ती पाळी यायची सुद्धा कारणीभूत तेच आहे आणि पाळी जायचंही कारणीभूत तेच आहे. ओके. ओके. सो आता आपल्याला हे कळलं की अंडी तर त्यांची क्वांटिटी ठरलेली आहे प्रत्येक बाईमध्ये.
राईट. सो आता जर एखादी बाई आहे जिचं नुकतंच लग्न होणार आहे किंवा लग्न हो झालंय, हो हो तर तिने किंवा तिच्या नवऱ्याने ॲज अ कपल त्यांनी काय म्हणजे आज दुसरा एज ग्रुप दक्षता आला. घ्यायला? आपण मिनारकेचं झालं, दुसरा बरोबर. एज ग्रुप आला की जेव्हा आता लग्नाला हल्ली तर आम्ही सांगतो की लग्नाच्या आधीपासून थोडा विचार करा. पण अच्छा. आता हल्ली असं झालंय की स्त्रिया शिकायला लागल्यात आणि ही चांगलीच गोष्ट आहे. बरोबर. म्हणून मग शिक्षण झाल्यावर करिअर असतं. बरोबर. आता बेस्ट टाइम टू रिप्रोडक्टिव्ह एज जे आहे हे निसर्गाने बदललेलं नाहीये. अच्छा. सोशल चेंजेस झालेले आहेत. आपण बदललंय. सोशल हा. चेंजेस झालेले आहेत. हा. पण निसर्ग कधीच बदललेला नाहीये. म्हणजे बरोबर. जे काही इव्होल्युशन आहे ते तसंच आहे. म्हणजे बरोबर. बेस्ट टाइम टू कन्सीव्ह इज बिटवीन 23 to 28 or 30. ओके. कारण त्या दिवसांमध्ये त्या अंड्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी ही सर्वात चांगली चांगली आहे. असते. हम्म. आणि कॉम्प्लिकेशन्स ड्युरिंग प्रेग्नन्सी मिनिमम दिसतात. हम्म. कारण ते एज ग्रुप असं आहे हम्म. की त्या एज ग्रुपमध्ये तुम्ही जर का बघितलं की तुम्ही 100 बायका घेतल्यात ज्यांना प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाली आहे, हम्म. कॉम्प्लिकेशन रेट नक्की कमी आहेत आणि ओके. त्यांची एग्सची क्वालिटी चांगली आहे. हम्म. पण हा जो सामाजिक बदल झालेला आहे शिक्षणाचा आणि मुख्य म्हणजे करिअर, हम्म. मग ते त्यांचं मॅरेज आता लेट व्हायला लागलंय. बरोबर. म्हणजे पूर्वी कसं 25-26 पर्यंत ऑब्स्टेटिक करिअर संपायचं, 2-3 मुलं होऊन झालेलं असायचं. बरोबर. पण बरोबर. आता नाही, आता सुरुवातच होते 28-30 ला, बरोबर. कधीतरी बरोबर. 30 नंतर, त्याच्यापेक्षा पण उशिरा. बरोबर. त्याच्यापेक्षा सुद्धा उशिरा. तर आता एस्पेशली आता असे जे कपल्स आहेत, अशी जी स्त्री आहे की जी 24व्या वर्षी लग्नाला आहे, तिने बेसिक तपास करावे. हम्म. पण त्याच्यातला सर्वात महत्वाचे म्हणजे सीबीसी, थायरॉइड, शुगर, युरिन, बेसिक हम्म. तपास, काय व्हायरल मार्कर्स हम्म. आणि थॅलेसेमिया हे फार महत्वाचं आहे. हम्म. थॅलेसेमियाची टेस्ट, थॅलेसेमिया, हो. थॅलेसेमियाची ही टेस्ट आधी स्त्रीने केली आणि जर का ती पॉझिटिव्ह असेल, मग त्याच्यात मायनर आणि मेजर अशा प्रकार आहेत. बरोबर. तर पण ती निगेटिव्ह असेल तर मग पुरुषांनी करायची गरज नाही. पण मी तर हल्ली सांगेन कपलनीच केलेली बरी. कारण अच्छा. ती जर का थॅलेसेमिया पॉझिटिव्ह असेल, मग मायनर आहे का मेजर आहे त्यावर खूप गोष्टी ठरतात. आणि मिस्टरी म्हणजे होणारा नवराही जर का तो मेजर असेल तर मग 50% चान्सेस ट्रान्समिशनचे इन द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे दोघेही मेजर असतील तर 50% हो चान्सेस. हो. म्हणजे किंवा दोन्ही मायनर असले तरी, म्हणजे म्हणून ते कसं आहे, म्हणून हे टेस्ट करणं फार गरजेचं आहे. बरोबर. की आता त्याच्यामध्ये सुद्धा घाबरून जाऊन काय करायचं नाहीये. बरोबर. काही वेळेला कॅरियर्स असतात, कॅरियर्सला प्रॉब्लेम नसतो, त्यांना नसतं, पण दे कॅन कॅरी टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणून ही थॅलेसेमियाची टेस्ट ही हल्ली आम्ही रेकमेंड करतो. आणि बेसिक लाईफस्टाईल रिलेटेड जे डिसीजेस आले त्याच्यासाठी टेस्ट म्हणजे शुगर, वजनाकडे लक्ष देणं. राईट. आता हे एज ग्रुप वेगळं झालं. आणि दुसरं एज ग्रुप जे आता बाबा माझं करिअर आहे आणि मला 30-32 नंतरच लग्नाचा मी विचार करणार आहे. बरोबर. अशा वेळेला नक्की स्त्रीने लग्नाच्या आधीच हा विचार होणं गरजेचं आहे. कारण मी जी म्हटलं अंडी ठरलेली आहेत ती 35 नंतर त्याची क्वालिटी क्वांटिटी झपाट्याने कमी होते. आणि ते कोणीही बदलू शकत नाही. औषध गोळ्या काही करू शकत नाही. कारण बायोलॉजिकल एजिंग जे म्हणतात त्याला काही करू शकत नाही. अच्छा. म्हणजे अंड्याची क्वांटिटी वाढवायला काही औषध नाही? काहीही औषध नाही. ओके. क्वालिटी क्वांटिटी वाढवायला काही औषध नाही आहेत. जी औषधं आहेत ती ब्लड सप्लाय ओव्हरीचा वाढवून थोडंसं नरिशमेंट म्हणायला हरकत नाही. पण जी अंड्यांची क्वालिटी क्वांटिटी वाढवण्यासाठी कुठलंही औषध नाही. म्हणून 35 नंतर जर का प्रेग्नन्सी ट्राय करायची असेल तर नक्की ते प्लॅनिंग झालं पाहिजे. फर्टिलिटी प्लॅनिंग म्हणतो आम्ही त्याला. आणि सिम्पल टेस्ट अवेलेबल आहेत. AMH नावाची जी टेस्ट आहे, ज्या स्त्रीला तिची प्रेग्नन्सी पोस्टपोन करायची आहे तिने ही टेस्ट करूनच पुढचे डिसिजन घेणं गरजेचं आहे. तर होतं कसं, हे गोष्टी माहीत नसतात. बरोबर. आणि मग हे सगळं होतं, लग्न होतं, मग नंतर करिअर असतं, नंतर मग घर घ्यायचं असतं. हे अगदी टिपिकल आहे. फायनान्शियल हे असतं, तेव्हा मुलाला जागा नसते आणि तेव्हा मनातही नसतं. आणि जेव्हा असं झालं, आता आपण सेटल झालोय, 35 एक वय झालं आणि प्रेग्नन्सी पाहिजे आणि मग ती लगेच राहायला पाहिजे असं वाटायला लागतं. आणि मग ती जेव्हा नाही राहत तेव्हा मग ते जे फ्रस्ट्रेशन आणि ती जे सायकोलॉजिकल तो खूप असतो आणि त्याच्यामुळे अजून राहत नाही. म्हणून ते कसं आहे माहितीये का, ज्या वेळेला हे बघा कसं आहे, असं म्हणतात की 12 to 16 months ऑफ अनइंटरप्टेड सेक्शुअल ऍक्टिव्हिटी विदाउट युजिंग एनी कॉन्ट्रासेप्शन 95% ऑफ देम विल कन्सीव्ह. म्हणजे तुम्ही पहिल्या महिन्यात ती कन्सीव्ह व्हाल किंवा त्याला 6-8 महिने लागू शकतात पाळी रेग्युलर असेल तर. पण होतं कसं, वाटत असतं की आपल्याला लगेच दिवस प्लॅनिंग आहे आणि असं प्लॅनिंग आहे की आता दिवाळीच्या वेळेला झालेलं बरं किंवा थंडीमध्ये प्रेग्नन्सी झालेली बरी. म्हणजे ह्या गोष्टींचा जर का तुम्हाला हे असतील तर थोडे ह्या टेस्ट नक्की करायला पाहिजे. आणि कपलनी खूप वेळेला हल्ली आम्ही असं बघतोय की सिमेन काउंट म्हणजे पुरुषांच्या धातूचा शुक्रजंतूचं प्रमाण झपाट्याने कमी होत आहे बिकॉज ऑफ ऑल दिस टॉक्सिन्स आणि हेल्थ स्ट्रेस, लाईफस्टाईल. म्हणून हा विचार नक्की कपलनी करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही तुमची प्रेग्नन्सी पोस्टपोन करताय तर बेसिक गोष्टी ज्या सिम्पल आहेत, ज्या सगळ्यांना शक्य आहेत, फायनान्शियली व्हायबल आहेत,
हे गायनाकॉलॉजिस्टला भेटून ह्याच्याबद्दल प्लॅनिंग झालं पाहिजे. Right. म्हणजे हे दुसरा एज ग्रुप आयदर बिफोर मॅरेज किंवा इमिडिएटली इमिजिएटली. मग ते का आम्ही सांगतो की बाबा आम्हाला लग्न झालेलं आहे आणि आम्हाला प्रेग्नन्सी पाहिजे तरी भेटा किंवा नको असेल तरी भेटा. पण होतं कसं, नको होतं पण चुकून राहिलं, भेटायचं चुकून राहिलं आणि मग अबॉर्शन करत बसा. म्हणजे यू हॅव टू टेक अ काउन्सिलिंग बरोबर. वेदर यू वॉन्ट टू कन्सीव्ह ऑर यू डोंट वॉन्ट टू कन्सीव्ह. राईट. दोन्हीला Right. गरजेचं आहे. म्हणून Right, कपल right. काउन्सिलिंग आफ्टर मॅरेज इज आणि व्हेरी ते डिसिजन घ्यायला पण मला वाटतं भेटणं खूप गरजेचं भेटणं आहे. कारण गरजेचं की आहे. आता 32च्या एज मध्ये समजा तुमचं लग्न झालंय आणि तुम्ही भेटलाच नाही डॉक्टरांना, तुम्ही म्हणताय की 4 वर्षांनी प्लॅन करू, पण 36 पर्यंत तुमची अंडीच तेवढी चांगली नाही राहिली तर उपयोग काय? ऍब्सोल्युटली. म्हणजे 32ला AMH टेस्ट करून आम्ही त्यांना सांगू शकतो बाबा किती वेळ तुम्ही थांबू शकता. एक्झॅक्ट. हल्ली अजून एक नवीन गोष्ट अशी हा. झालेली आहे की बाबा हा. मला लग्न इतक्यात करायचंच नाहीये पण मला प्रेग्नन्सी पाहिजे. खूप वेळेला अशा अच्छा. सुद्धा करिअर ओरिएंटेड मुली असतात, त्यांच्यासाठी सुद्धा हल्ली आपण अंडी फ्रीज करू शकतो. म्हणजे नॉट नेसेसरी दे नीड टू मॅरी, स्टोर करून ठेवू. स्टोर करून ठेवू शकतो. म्हणजे IVF करून ती अंडी स्टिम्युलेट करून मग तिचं बायोलॉजिकल एजिंग तिच्यामध्ये येत नाही. काय problem ओनली द युट्रस रिमेन्स. म्हणजे मला इतक्यात लग्न करायचं नाही, माझं वय 35 आहे, बरोबर पण मला असंही होतं की मला मॅच मिळतच नाहीये, मला समावून नाही जमत आहे. बरोबर बरोबर. पण मला प्रेग्नन्सी ठेवायची, अगदी मला ठेवायचीच आहे प्रेग्नन्सी, तेव्हा सुद्धा भेटणं गरजेचं आहे. आता हो कसं लग्न जमत नाही त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा विचारच होत नाही. करत नाही. मग इथे बरोबर. आई वडिलांचा रोल आहे की बाबा तुम्हाला बरोबर. ठेवायचं असेल तर मग आपण जाऊन चेक तर करूयात की तुमची अंडी किती आहेत. ह्या बरोबर. गोष्टी सिम्पल आहेत पण या माहित आणि नाहीत, करणं त्याचं गरजेचं. करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणलात की जर तुम्ही अंडी स्टोर करू शकलो आपण तर बायोलॉजिकल एजिंगचा जास्त इफेक्ट होत नाही, पण मग बायोलॉजिकल एजिंगचा एंडोमेट्रियम वर इफेक्ट होत नाही? होत एवढा होत नाही. तेवढा होत हा, म्हणजे हल्ली कसं आहे 45व्या वर्षी 50 वर्षापर्यंत यू कॅन गो फॉर IVF. 45व्या वर्षाच्या दॅट इज नॉट आयडियल इफ यू आस्क मी. नेचरच्या इट इज नॉट रिलेटेड. पण अंडी संपणारच आहेत ना तुमची, तसं बरोबर. एंडोमेट्रियमचं नाहीये. हा. ह्याच्यात होऊ शकतात कॉम्प्लिकेशन, मेडिकल कॉम्प्लिकेशन. अच्छा. म्हणजे 35 नंतर किंवा 40 नंतर मग डायबिटीस म्हणा, थायरॉइड म्हणा, म्हणजे जास्ती मेडिकल कॉम्प्लिकेशन्सचे चान्सेस लेटर एल्डरली प्रेग्नन्सीज मध्ये दिसतात. जेस्टेशनल डायबिटीस, थायरॉइड, हायपरटेन्शन. म्हणून मग तिथे एकदा तुमची एग स्टोर झाली, ह्याचा अर्थ तुम्ही प्रेग्नन्सी लेट करा असं कोणाला सांगता येणार नाही, कारण मेडिकल कॉम्प्लिकेशन येऊ शकतील ना, तुमचं वजनापासून या गोष्टी वाढतात. बरोबर. सो निसर्गाने जे ठरवलं आहे 22 ते 28 ते 30 सगळ्यात परफेक्ट दॅट इज द परफेक्ट एज, बट लाईफ इज नॉट परफेक्ट असं आहे. ऑफकोर्स. बट देर आर ऑप्शन्स अवेलेबल अँड यू शुड बी इन्फॉर्म. ऍटलीस्ट यू शुड कन्सल्ट. यू शुड बी इन्फॉर्म. मला माहितीच नव्हतं, नाही तर मी ह्या गोष्टी केल्या असतात. असं नाही. आणि हे खूप आम्ही बघतो की अर्धवट माहिती असते, बरोबर. काहीतरी कोणतरी बघितलेलं असतं, ऑनलाईन वाचलेलं असतं. असं नाही. तर सिम्पल थिंग्स बरोबर. आणि कॉम्प्लिकेटेड नाही आहेत गोष्टी, बरोबर. फार सिम्पल गोष्टी आहेत, त्या कन्सल्ट झाल्या पाहिजेत. ग्रेट ग्रेट ग्रेट. अजून एक गोष्ट सर, एंडोमेट्रियम आपण म्हणतोय तर एक इन शॉर्ट फक्त लोकांना समजून सांगा की एंडोमेट्रियमचा रोल काय असतो प्रेग्नन्सी मध्ये? एंडोमेट्रियम म्हणजे गादी, जिथे आपण प्रेग्नन्सी राहणार आहे की नाही, त्या एंडोमेट्रियमचा रोल म्हणजे ती प्रेग्नन्सी टिकण्यासाठी फार महत्वाचा आहे. खूप वेळेला असं होतं की खूप चांगली अंडी आहेत, खूप चांगले एम्ब्रिओज आहेत, पण अनफॉर्च्युनेटली ते एंडोमेट्रियम जिथे प्रेग्नन्सी लॉन्च होणार आहे तिथेच TB झालाय किंवा तिथेच इन्फेक्शन आहे, तर त्या सगळं चांगलं असतं, म्हणजे वही 28 आहे पण ते एंडोमेट्रियम खराब आहे आणि ते एंडोमेट्रियम ट्रीट करता करता नाकेनू येते. अच्छा. म्हणून इट इज अ सिम्फनी. प्रेग्नन्सी इज अ सिम्फनी जी निसर्गाने इतकी जबरदस्त केलेली आहे की इतक्या सिम्फनी ती छान चालत असते, पण कुठेतरी ती ब्रेक झाली, म्हणजे सिम्फनी असेल ती ब्रेक झाली की लगेच कानाला ती चालणारच नाही. बरोबर. सिम्फनी तुमची ती झालीच पाहिजे तशी, ती जरा जरी ब्रेक झाली कारण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू करेक्ट दॅट. बरोबर. इट इज अ चॅलेंज. म्हणून इट इज द सिम्फनी. प्रेग्नन्सी किंवा स्त्रीचे जे हार्मोन्स आहेत ना ते ऍब्सोल्युटली सिम्फनी सारखे चालतात ते, आणि ते चमत्कार आहे निसर्गाचा. इट्स अ नॅचरल. खूपच छान एक्झाम्पल होतं सर. आणि आता आपण दुसरा एज ग्रुप समजून घेतला, आता तिसरा एज ग्रुप तुम्ही म्हटलात प्री मेनोपॉझल, पेरिमेनोपॉझल. सो म्हणजे 40 ते 50 मध्ये असं आपण म्हणतो. आता तिथे रोल परत कसं असतं, आता हे एक ट्रान्झिशनल फेज आहे, कारण झालंय असं की आता मुलं मोठी झालेली आहेत. आधी कसं आईला पूर्ण मुलावर कॉन्सन्ट्रेट असतं, मुलगी काही मुलांवर. आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांचं स्वतःच हे चालू झालेलं आहे. परत 40-41 एज ग्रुपमध्ये एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन आलेलं असतं आणि मग एकदम वाईड वाटायला लागतं.
म्हणून हे आणि त्याच्यात हार्मोनल चेंजेसमुळे देर आर सर्टन मेंटल इम्बॅलन्सेस विच हॅपन. अच्छा. हे होतच म्हणजे इट इज Hormonal changes हार्मोनल मुळे mental चेंजेसमुळे imbalance. चिडचिडपणा वाढणं, गरम हो. गरम वाटणं. पेरिमोनोपॉज एज ग्रुपमध्ये बेसिकली जे काही मेंटल चेंजेस होतात स्त्रियांमध्ये, हम्म. हे घरच्यांनी समजून घेणं गरजेचंच आहे. एक तर तिने स्वतःने समजून घेणं गरजेचं आहे की माझ्यात नॅचरल चेंजेस आहेत आणि ते साध्या गोष्टीने ट्रीट होणार आहेत. साध्या गोष्टीने म्हणजे काय, टेंडर लव्हिंग केअर, नथिंग एल्स. बरोबर. ह्याला ट्रीटमेंट सिम्टमॅटिक ट्रीटमेंट वेगळं काही सिम्पटमॅटिक नाही. ट्रीटमेंटची गरज नाही. म्हणजे हे समजून घेणं आणि टेंडर लिव्हिंग केअर, एस्पेशली इथे हस्बंड म्हणजे From the नवऱ्याचा family, रोल, हा. फॅमिलीचा रोल. बरोबर. पूर्वी कसं जॉईंट फॅमिलीज असायच्या, ते सगळं निभावून जायचं, म्हणजे बरोबर. वेळच नसायचा म्हणा, व्हॉट एव्हर इट इज. राईट. पण आता कसं की ह्या गोष्टी अशा आहेत, मग अशा वेळेला तुमच्या हॉबीज जोपासणं बरोबर. किंवा तुमच्या बाकीच्या गोष्टींचा विचार करणं हा येतो. Right. नाहीतर मग ते एवढे सिम्पटम्स वाईट होतात की मग त्या मेंटल इम्बॅलन्समुळे सुद्धा डिप्रेशन येणं, फ्रस्ट्रेशन येणं, माझ्याकडे कोणी बघतच नाहीये, माझ्याकडे लक्षच देत नाहीये, अशा ज्या गोष्टी स्त्रियांना वाटायला लागतात, त्या हार्मोनल चेंजेसमुळे होणारे, कारण इट इज रिलेटेड विथ माइंड ना. म्हणजे काही ब्रेनमध्ये जरा सर्टन हार्मोनल चेंजेस विच आर हॅपनिंग नॅचरली. बरोबर. आता तुम्ही जर का तरुण मुलगी किंवा मुलगा बघितला तर तो एक्सायटेड असतो. बरोबर. ते का असतो एक्सायटेड? कारण दॅट आर ऑल्सो चेंजेस विच आर हॅपनिंग. इट इज ऑल अँड दे हॅव लॉट ऑफ दोज थिंग्स टू डू. दे आर लॉन थिंग्स आणि ते ऍड्रेनलिन, म्हणजे इतकं बरोबर. ते आपण म्हणतो ना ऍड्रेनलिन केवढं Rush वाढलेलं असतं, आहे, हा. म्हणजे बरोबर. ऍड्रेनलिन रश असतो या टीनेजर्स मध्ये. बरोबर. पण तेच पेरिमेनोपॉज मध्ये ते जे चेंजेस होत असतात हा. आणि त्याच वेळेला आम्ही असं बघतो स्त्रियांचं वजन वाढलेलं आहे, शिथिलता पण वाढते. शिथिलता वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा खूप वेळेला सेक्शुअल इंटरकोर्स मध्ये फरक होतो. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या समजून घेऊनच या ह्याच्यावर थोडंसं मग काउन्सिलिंग ह्याच्यात येतं. आणि काही बेसिक टेस्ट ज्या स्त्रियांनी करायला पाहिजेत, एस्पेशली कॅन्सर होऊ नये म्हणून, कॅन्सर आहे म्हणून टेस्ट करायचे नसतात, Okay. तिथे स्क्रीनिंग फार महत्वाचं येतं. ओके. मग त्याचा रोल तिकडे आलाय. यंगर एज ग्रुपमध्ये त्याच्यावर एवढा भर फोकस नाही. फोकस हा. नाहीये. हा. पण 40 नंतर की ज्या स्त्रियांनी प्रिव्हेंटिव्ह गोष्टी फार महत्वाच्या ज्या परत सिम्पल आहेत त्या करायला पाहिजेत, की ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर बद्दल माहिती करून घेणं, त्याच्या ज्या अर्ली सायन्स ज्या आहेत त्या माहिती करून घेणं, हे महत्वाचं आहे. म्हणून Right. ती तो एज ग्रुप आहे जिथे फॅमिलीचा रोल परत येतो. राईट. आणखीन ह्या टेस्टचा रोल नक्कीच येईल. सो आता तुम्ही म्हटलात की ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भातले काही टेस्ट किंवा सर्वायकल कॅन्सर, सर्वायकल कॅन्सरच्या संदर्भातले काही टेस्ट, ब्रेस्ट कॅन्सरसाठी काही स्पेसिफिक घरगुती आपण काही टेस्ट करू शकतात का बाय? काय माहिती आहे का, बेसिक सगळ्या स्त्रियांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की वर्षातून एकदा साधं सीबीसी, युरिन, शुगर, थायरॉइड बरोबर. टेस्ट खूप आहेत. बरोबर. सगळ्या खूप वेळेला असं आम्ही बघतो की ऑफिस करताय म्हणून सगळ्या टेस्ट करून घ्या. इट इज नॉट अ राईट गरज अप्रोच टू नाही. डू. हा. गरज नाहीये. हा. कारण नसताना काहीतरी Right. टेस्ट मध्ये निघालं की त्याच्यामुळे तुम्ही त्याचा hyper त्रास आहात. होतो. गरज बरोबर. नसते. राईट. तुमची लाईफस्टाईल चांगली असेल, बरोबर. जी सर्वात महत्वाची आहे, तर साध्या बेसिक टेस्ट करून घ्या. आणि सर्वात सगळ्या स्त्रियांनी करायला पाहिजे ते सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. अच्छा. वन्स इन अ वीक सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला पाहिजे. गायनाकॉलॉजिस्टकडे जाऊन शिकून घ्यायचं आहे. इट इज अ व्हेरी सिम्पल थिंग. स्वतःच करायचं आहे, जायची बरोबर. गरज नाहीये बरोबर. कोणाकडे. आणि तुम्हाला काय वाटलं की गाठ आहे किंवा निप्पल डिस्चार्ज आहे किंवा मला दुखत आहे, तर मात्र यू हॅव टू कन्सल्ट अ गायनाकॉलॉजिस्ट. बरोबर. आणि 40 पासून सोनोमॅमोग्राफी नावाची टेस्ट आहे, 3 ते 5 वर्षात. सोनोमॅमोग्राफी 40 पासून. ओके. आता ती वर्षाने दरवर्षी चेकअप मध्ये केले ते मला तरी त्याची गरज गरज वाटत नाही नाही. वाटत. हा. पण कुठल्याही टेस्टचा फायदा झाला पाहिजे ना. बरोबर. टेस्ट उपलब्ध आहे, उगाचच मला करतोय, परवडते हा. किंवा ऑफिस फ्री करताय म्हणून अजिबात बरोबर. ते टेस्ट करू नये. बरोबर. बरोबर. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात इम्पॉर्टंट. आणखीन सोनोमॅमोग्राफी फ्रॉम 40 एज ग्रुप. आता हिस्ट्री आहे बाबा, माझ्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्हला ब्रेस्ट कॅन्सर होता, आईला होता किंवा मावशीला होता. त्या स्त्रियांनी नक्की थोडीशी काळजी जास्त घेणं गरजेचं आहे. राईट. मग तो कॅन्सर कुठला आहे, त्याचा जीन कोणत्या जेनेटिक typeचा आहे? टाईपचा आहे, त्याच्यावर मग यू हॅव टू कन्सल्ट. बाबा माझ्या आईला कॅन्सर होता, ब्रेस्ट कॅन्सर होता, माझं देर इज अ प्रॉपर सायंटिफिक रेकमेंडेशन. ते सुद्धा घाबरून करायचं नाहीये. सिम्पल गोष्टी आहेत त्या फॉलो करायच्या. बरोबर. म्हणून हिस्ट्री असेल तर थोड्या गोष्टी वेगळ्या आहेत, राईट. पण ज्यांची काहीही हिस्ट्री नाही त्यांनी सिम्पल सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि सोनोमॅमोग्राफी. कारण जर का एक तर कॅन्सर कॉमन असणं असं म्हणणं चुकीचं आहे. कॅन्सरचा इन्सिडन्स वाढतोय.
पण असं काहीतरी घाबरून जाऊन कॅन्सर सगळ्यांना होतात असं होत नाही. आणि कुठले जर का अनफॉर्च्युनेट 100 स्त्रिया तुम्ही घेतल्यात त्यातल्या कॉमनेस्ट कॅन्सर सध्या दिसतोय तो ब्रेस्ट आहे, राईट. नंतर सर्वायकल आहे आणि मग ओव्हरीज किंवा बाकीचे कॅन्सर होतात. ब्रेस्ट कॅन्सरसाठी मी तुम्हाला सांगितलं प्रिव्हेन्शन आहे. सर्वायकल कॅन्सर होतो का? सर्वायकल कॅन्सरचं कॉमनेस्ट रिझन इज ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV नावाचा व्हायरस जो आहे त्या इन्फेक्शनमुळे सर्वायकल कॅन्सर होतो. आता ह्याच्या विरोधात एक वॅक्सिन अवेलेबल झालेलं आहे. अच्छा. हा, ते 9 वर्षापासून ते 35-40 या वयोगटापर्यंत मुली स्त्रिया घेऊ शकतात. ओके. पण इथे परत 2 एज ग्रुप्स वेगळे आहेत. हा. एक 10 वर्षाच्या मुलीला वॅक्सिन दिलं तर त्या साध्या 2 वॅक्सिन्स आहेत, 2 महिन्याच्या अंतरावर घ्यायचे. तिला कुठलीही टेस्ट करायची सर्वायकल कॅन्सरची गरज नाही. का? कारण सेक्शुअली शी इज नॉट एक्सपोज. बरोबर. बट एनीबडी हु इज पोस्ट मॅरेज हु इज सेक्शुअली ऍक्टिव्ह तिने मात्र HPV स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं सिम्पल स्क्रीनिंग आहे. ओके. ते स्क्रीनिंग करून तो रिपोर्ट जर का निगेटिव्ह आला, मग नॉन डिटेक्टेड आला तर वॅक्सिन घ्यायचा आहे. पण तो डिटेक्टेड आला तर तिला कॅन्सर नाही आहे, तो ट्रीट करायचा आहे. मग कॉल्पोस्कोपी इन्फेक्शन ट्रीट करायचं आहे. बरोबर. आणि पॅप्समियर आपण जे सांगतो, बरोबर, ह्या सुद्धा 3 ते 5 वर्षात तुम्ही गोष्टी करा. म्हणजे तुम्हाला ह्या 3 ते 5 वर्षात टेस्ट करायचे आणि ब्लड टेस्ट वर्षातून एकदा करायचे. बरोबर. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे ज्या वेळेला माझ्याकडे अशी कुठली स्त्री येते की मी माझ्या मुलीसाठी आलेले आहे, तिचं वय 10 आहे, तर मी सांगितलं, त्यांना विचारतो तुमचं झालंय का? बहुतेक वेळेला सांगता नाही, मला माहितीच नाही, माझं काहीच झालेलं नाही. आई स्वतःच्या मुलीसाठी आलेली असते पण तिला स्वतःबद्दल काहीच माहित नसतं, कारण तिला जास्ती मुलीची काळजी असते. एक्झॅक्टली. पण अशा वेळेला वी ऑलवेज ट्राय टू एज्युकेट बोथ, की बाबा दोघांनी करायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी बेसिक आहेत. आणि मग काही हिस्ट्री असते. आता एंडोमेट्रियल कॅन्सरची हिस्ट्री आहे, तर मग काही वेगळ्या टेस्ट आहेत, पण या रेअर कॅन्सर आहेत भारतामध्ये, ते रेअर आहेत कॅन्सर. म्हणून या बेसिक टेस्ट रेकमेंडेड आहे. सो हे जे व्हॅक्सिन आपण म्हटलं, तर हे व्हॅक्सिन एक जे काय 2 डोस घेतले की देन यू डोंट हॅव टू टेक एनी बूस्टर डोस और एनीथिंग. जेवढं अर्ली तुम्ही वॅक्सिन घ्याल ना तेवढं त्याची इम्युनिटी जास्ती येते. म्हणजे आता ते कोविड वॅक्सिन सारखंच आहे. बरोबर. यू आर एक्सपोज टू दॅट इन्फेक्शन ना. बरोबर. पण 26च्या आत वॅक्सिन वेगळं आहे आणि 26 नंतर वेगळं आहे. ओके. म्हणजे कोणी 30 वर्षाची स्त्री आली तर तिला वॅक्सिन वेगळं आहे. पण बेस्ट टाइम इज आफ्टर 9 बिफोर मॅरेज. दॅट इज द बेस्ट, बिकॉज यू आर नॉट एक्सपोज टू दॅट व्हायरस ना. तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह असायच्या आधी जर का वॅक्सिन घेतलं तर तुमची इम्युनिटी जास्तीच असणार आहे ना. बरोबर. सो दॅट इज द बेस्ट टाइम टू टेक दॅट वॅक्सिन. आणि ते अतिशय सेफ वॅक्सिन आहे. राईट. आणि आता बऱ्यापैकी रिझनेबल रेटला आलेलं आहे. म्हणजे समथिंग विच इज प्रिव्हेंटिंग कॅन्सर, राईट. सो इट इज समथिंग विच इज इम्पॉर्टंट टू टेक. आणि हल्ली सेक्शुअल हायजीन बद्दलही त्यावेळेला आम्ही सांगतो. बरोबर. म्हणजे अशा वेळेला एस्पेशली कॉलेज गोईंग गर्ल्स वगैरे त्यांना असतात, त्यांना कॉन्ट्रासेप्शन बद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे. बरोबर. कारण नसताना हल्ली ते इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन लोक घ्यायला लागले, ओव्हर द काउंटर मिळत आहे. आणि अनफॉर्च्युनेटली लोक दे आर टेकिंग ॲज अ कॉन्ट्रासेप्शन नॉर्मल. इट इज व्हेरी डेंजरस. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन आयुष्यात एकदा घेतलं, इमर्जन्सी सारखी होत नाही ना. बरोबर. आणि सारखी झाली तर त्याला इमर्जन्सी नाही म्हणता येणार. सो इट इज शुड बी टेकन वन्स इन अ लाईफ टाइम आफ्टर कन्सल्टिंग सम डॉक्टर. अच्छा. आता कसं मेडिकल मध्ये मिळतं आणि ऑन द काउंटर मिळतं. इट इज सो बॅड आणि त्याने एवढे हार्मोनल प्रॉब्लेम्स होतात. म्हणून हे फार महत्वाचं आहे. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन हे शुड बी अवॉइडेड. कधीतरी म्हणजे लोकांना कळत, त्या इतकं सोपं मिळायला लागलंय, ऑनलाईन मिळतं, ह्याच्यात मिळतं, की त्यांना ते असं वाटलं की सेक्शुअल इंटरकोर्स झालाय. एस्पेशली आय एम टॉकिंग अबाउट टीनेजर्स. ते कुठे बोलत नाहीत, सांगत नाहीत कुठे. बरोबर. त्यांनी ह्या गोष्टी इथे परत दे शुड गो टू अ गायनेकोलॉजिस्ट. दे शुड टेक कॉन्ट्रासेप्शन बद्दल माहिती होणं टीनेजर्सला हे फार महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं आई वडिलांनी सुद्धा त्याच्यात रोल असणं गरजेचं आहे. पण खूप वेळेला नाही होत असं, की म्हणजे ह्या गोष्टी थोड्याशा बोलायला नाही. कसं आहे म्हणजे दॅट इज समथिंग खूप कमी, एज्युकेशनचा संबंध नाही आणि मग आई वडिलांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून हे मित्रमैत्रिणींमध्ये ज्या गोष्टी बोलल्या पाहिजेत किंवा कॉलेजेसमध्ये याचं प्रबोधन झालं, किंवा तुम्ही डायरेक्टली जाऊन डॉक्टरशी आम्ही काय इट इज अनॉनिमस. आम्ही काय कोणाला काही हे करायला जात नाही. आणि एनीबडी हु इज मोर दॅन 18 ना, शी हॅज फुल राईट टू कम अँड
आस्कस. म्हणजे बरोबर 18च्या खालती असेल तर ऑफकोर्स वी विल नॉट गिव्ह इट इज गार्डियन 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 लागेल. पण एनीबडी हुज इन 18, आय एम टॉकिंग अबाउट कॉलेज गोईंग गर्ल्स हु आर Right. मोर दॅन 18, राईट दे शुड कन्सल्ट इफ दे हॅव अ बॉयफ्रेंड और अ पार्टनर. दे राईट शुड कन्सल्ट. कारण मग सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस बरोबर आणि मग हे असं इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन घेणं, बरोबर या सगळ्या गोष्टी चं माहिती असणं फार गरजेचं आहे. महत्वाचं आणि आहे. इथे बायका लेट येतात अशा मुली, आणि मग Right. त्यांना सुद्धा मग इन्फेक्शन होऊन इन्फर्टिलिटी वगैरे नंतर होते. ते हो. कळत नाही त्यावेळेला. बरोबर म्हणून बरोबर इन्फेक्शन जर का झाली आणि आणि मग ते दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष झालं, हा, घाबरून गेलो नाही किंवा त्यावेळेला कळत बरोबर. नसतं, म्हणून हे प्रबोधन मुलींचं होणं फार गरजेचं आहे. बरोबर. सर आपण आता म्हटलं की सेल्फ ब्रेस्ट चेकिंग व्हायला पाहिजे. आता असं पण कधी होतं का की सेल्फ ब्रेस्ट चेकिंग मध्ये कधीतरी त्या महिलेला काहीतरी गाठ लागलेली असते, पण नको हो. भीती वाटते मला अगदी. काय असेल काय नसेल, म्हणून प्रश्नच मग ती नाही. कितीतरी वर्ष किंवा कितीतरी महिने डिले करते. हो, अगदी होतं, खूप वेळेला होतं. एक्झॅक्ट. पण इथे परत तुमच्या पार्टनरचा रोल महत्वाचा आहे. म्हणजे युअर लाईफ पार्टनर शुड बी विजिलंट. म्हणजे तिथे आम्ही मिस्टरांनाही सांगतो, बाबा हे आम्ही सांगतोय, बट तुम्ही विचारत जा की बाबा तुला असं काय लागलं तर घाबरून सांगू नको. कारण कसं असतं, त्यांच्या पार्टनरला कळलेलं असतं की घाबरट आहे, ही बोलतच नाही, सांगतच नाही, मला हिला फोर्स करून आणायला लागलं. बरोबर. पण कुठलाही मास लागला की मास असेल की तो कॅन्सरचा असं नाहीये ना, कंपल्सरी नाही. इट कॅन बी अ सिम्पल बिनाईन टाईप ऑफ अ मास. बरोबर. पण त्याचं चेक होणं हे फार गरजेचं आहे. राईट. म्हणून इथे पार्टनर इज अगेन शुड द फॅमिली पार्टनर, बरोबर. फॅमिली और मुलगी असेल तेवढं कम्युनिकेशन. कम्युनिकेशन पाहिजे तेवढं. हम्म. बाबा, लागतंय तर तुम्ही यू हॅव टू मीट अ गायनेकोलॉजिस्ट. बरोबर. हे मी का विचारलं कारण की आमच्या कॅन्सर पॉडकास्ट मध्ये आम्ही बोललो होतो तेव्हा आम्हाला काळसकर सर पण हेच म्हटले होते की Late येतात. महिलेला म्हणजे स्वतःच्या बद्दलची काळजी कमी असते आणि मग आपल्यामुळे परिवाराला काय त्रास होईल त्रास होईल का ना, बरोबर. ह्याच्याबद्दलची काळजी जास्ती असते, हो. म्हणून मग ते दुर्लक्ष करणं होतं. ते नाही व्हायला पाहिजे. आणि ते जास्ती त्रास नंतर होतो एक्झॅक्टली. ट्रीटमेंट आणि मधून ते उगाच जास्ती मोठ्या स्टेजला अगदी. जाणं हे सगळं कारण टाळू शकतो. ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हरऑल हल्ली कॅन्सर केअर खूप चांगली आलेली आहे. बरोबर लोकांना जी भीती वाटते कॅन्सरची तसं बरोबर. नाही राहिलं. इतके चांगले बरोबर. नवीन ड्रग्ज आलेले आहेत. बरोबर इफ यू पिक कॅन्सर अर्लियर, बरोबर म्हणजे एक्झॅक्ट. वी हॅव सो मेनी पेशंट्स वर म्हणजे 5 year सर्व्हायवल म्हणतो हो, कॅन्सरचं. हो. आता दॅट इज स्पेशली ब्रेस्ट कॅन्सर खूप Right, चांगल्या right. ट्रीटमेंट्स हो, आहेत, हो. नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट्स आहेत. त्यांचे त्रास खूप कमी होतात. लोकांना भीती वाटते केस जातील, काय 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 गैरसमज असतात. बरोबर पण कॅन्सर केअर हॅज रॅडिकली चेंज. Changed विज्ञानामुळे and शक्य आहे. इट हॅज रॅडिकली चेंज. बरोबर बरोबर. घाबरून करू नका, असं करू नका, असं करू नका आणि ते तुमच्यासाठी धोका Absolutely. तुम्हाला ते सरळ मार्ग वाकडा वाकडा करायचा आणि मग उगाचच. नंतर हा. तो की सेक्शुअल इंटरकोर्सलाच प्रॉब्लेम आहे लोकांना. अच्छा. वेळच मिळत नाही. हो सकाळी मुंबईला जातो, रात्री येतो, आम्ही थकलेलो असतो. बरोबर आहे. म्हणजे इट्स अन ऍक्ट ना, राईट which we should enjoy. ऑफकोर्स ऑफकोर्स. म्हणून जर का आणि- सेक्शुअल हिस्ट्री विचारली तर आमचं महिन्यातून एकदा होतं. मग कशी प्रेग्नन्सी एका मैत्रिणीचं मी पोस्ट प्रेग्नन्सी डिप्रेशनमुळे सुसाईड. पोस्ट प्रेग्नन्सी नंतर पण जे डिप्रेशन येतं, पोस्टपार्टम डिप्रेशन ते म्हणतात, ते पूर्वी ऐकवातच नव्हतं. बरोबर. आता हे जेन्युअनली खूप वाढायला लागलेलं आहे. पण अशा पण बायका तुम्ही कधी बघितल्यात का की ज्यांना करिअरमुळे दूध पाजता येत नाही किंवा ते पाजत नाही, दे आर नॉट दॅट मच कीन आणि असतात पण कमी आहेत. क्रिएट ब्रेस्ट फिडिंग मध्ये म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी आहे. आता ते कसं झालेलं असतं, 50 नंतर अजून वेगळा लाईफस्टाईल, बरोबर. वेगळा फेज आहे स्त्रीचा. बरोबर. त्यांच्यामध्ये पाळी गेलेली आहे, हायपरटेन्शन, डायबिटीस, थायरॉइड, स्टार्ट लिव्हिंग लाईफ म्हणतात तसं. पोस्ट मेनोपॉझल इट्स अ स्टार्ट असं आम्ही म्हणतो. आता खूप वेळेला असं होतं की गोळी घेतल्यावरच मला पाळी येते. आता कुठली 14-15 वर्षाची मुलगी आहे, हल्ली नवीन असा आहे की महिन्याच्या महिन्याला तिला पाळी यायची गरज नाही. अच्छा. 8 ते 9 पाळ्या आल्या तरी बस झालं. तर बरोबर. फर्टिलायझेशन म्हणजे त्या शुक्रजंतू आणि अंड्याचं फर्टिलायझेशन चान्सेस असतात, तर हे होत नाही, म्हणून पाळी त्यांची येत नाही. बरोबर. म्हणून जर का तुमची अनओव्युलेटरी सायकल असतील म्हणजे तुमचं, तर फर्टिलायझेशन कसं होईल? कसं होईल? तर आता सॅनिटरी पॅड्स पण हार्मफुल आहेत असतो, त्याचे काय वेगळे उपाय आहेत आणि ते किती सेफ आहेत? सॅनिटरी पॅड्स हार्मफुल नाही आहेत, इको फ्रेंडली नाही आहेत असं म्हणायला, पण कप्स आर सेफ एवढं नक्की. पण IVF बद्दल म्हणतो, IVF प्रक्रियेतून जाताना कपलला काय काय मेंटल स्ट्रेस फेस करावा? मेंटल आणि फायनान्शियल तर आहेच, right. कारण तो एवढा असतो. Right. आता त्याच्यामुळे पण mental त्याच्यामुळे stress. स्वपर्यंत मेंटल आणि बरोबर. परत गॅरंटी नाही आहे. आजकाल खूप लोक म्हणतात की आता सगळीकडे डॉक्टर C-सेक्शनच करायला सांगतात, तर ह्याच्यात किती तथ्य आहे आणि ह्याच्याबद्दल काय? सिझेरियन सेक्शनचं प्रमाण वाढलंय तर म्हणतात ते सत्य आहे.